म्हातारपणात तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला कमी समजत असेल तर खंबीरपणे कसं उभं राहायचं ते नक्की पहा. आई, तुला एक सांगायचं आहे. आम्ही तुला शहरात घेऊन जाऊ शकत नाही, कारण तिथे आमचा अपमान होईल. कारण तू शिकलेली नाहीस, तुला इंग्रजी येत नाही. गायत्री तिथे उभी होती. हातात तिच्या नातवाची बॅग होती. डोळ्यांसमोर मात्र अंधार दिसत होता. तिचा मुलगा अमोल, त्याला तिने आपल्या आयुष्यात सगळ्यात जास्त प्रेम केलं होतं. त्याच्या शेजारी ती उभी होती, नेहा, त्या शहरातील स्मार्ट इंग्रजीत बोलणारी सुनबाई. आई, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. अमोलचा आवाज अगदी शांत होता, खूप शांत. त्यावर नेहा पुढे म्हणाली, तुम्हाला इंग्रजी येत नाही, मोबाईल नीट वापरता येत नाही. शहरात सगळं वेगळं असतं, लोक जज करतात. गायत्री काहीच बोलली नाही, कारण काही प्रश्न असतात ज्यांची उत्तरं शब्दात देता येत नाही, फक्त सहन करावं लागतं. गाव अजून झोपेतच होतं. पहाटे 4 वाजता गायत्री उठली होती. ती 55 वर्षांची होती, पण सगळी सवय अजूनही तरुणपणाच्याच होत्या. चूल पेटवली, भाकरी तापली, भाजी बनवली, डाळ उकळली. आज अमोल, नेहा आणि नातवंड गावी येणार होती. एकीकडे हा दिवस तिच्यासाठी सणाचा दिवस असायचा, पण आता तो दिवस म्हणजे काळजीचं कारण बनलं होतं. मग सासरे विठ्ठलराव म्हणाले, आज जरा जास्तच पदार्थ करू नको, शहरातले लोक आहेत. थोडं खाल्लं. ती हसली. तिचं हसणं अजूनही जुन्या काळासारखंच होतं, पण आज कुठेतरी तुटलेलं होतं. दुपारी गाडी आली. नातवंड धावत धावत आली. आजी आजी आई आजी. तर आवाज ऐकून गायत्री खाली बसली. त्या मिठीत अपमान नव्हता, घमंड नव्हता, फक्त निव्वळ प्रेम होतं. पण एक क्षण हा फार काळ टिकणारा नाही. नेहा उतरली. घराकडे नजर टाकत म्हणाली, अमोल, इथे नेटवर्क येतच नाहीये. गायत्रीने तांब्यात पाणी आणलं. नेहाने पाहिलं. मिनरल वॉटर नाहीये का? पण गावात क्वचित. गायत्री म्हणाली. नेहा काही बोलली नाही, पण तिच्या चेहऱ्यावरचा भाव सगळं काही बोलून गेला. जेवणाची वेळ झाली. भाजी भाकरी, वरण भात, घरचं जेवण नेहमी छान असतं. भाजी बाजूला ठेवली. अमोल, खूप वाईट वागतोय असं म्हणाला. अमोल भाईस, आई म्हणाली, पुढच्या वेळी जरा कमी तेल वापर भाजीत. ती काही बोलू शकली नाही. संध्याकाळी शेजारी पाजारी लोक जमले होते. तुमचा मुलगा फार मोठ्या कंपनीत आहे, कोणीतरी अभिमानाने म्हणाले. नेहा हसली. हो, पण गावातलं वातावरण त्याला अजिबात जमत नाही. गायत्री आपल्या स्वयंपाकघरात गेली. उभी राहून डोळे मिटले. गाव त्याचं मूळ आहे, त्याला कसला त्रास होईल? 20 वर्ष तो इथेच राहिलेला आहे. रात्री तो क्षण पुन्हा आला. आईने नेहाचा आवाज ऐकला. थंड स्वरात म्हणाली, उद्या आम्हाला लवकर निघायचं आहे. हो, उद्या आम्ही लवकर निघायचंय. इथे जास्त दिवस राहणं शक्य नाही, आणि राहताही येणार नाही, आणि होणारही नाही तसं. गायत्री काहीच बोलली नाही. अमोल पुढे म्हणाला, आई, तुला एक सांगायचं होतं. मी म्हणाली हो. त्याने पुढे येऊन सांगितलं, पुढच्या वेळी तुला शहरात घेऊन जाईल. पण तो थोडा वेळ थांबला आणि मग पटकन एकदा म्हणाला, तुला इंग्रजी येत नाही, मोबाईलही नीट वापरता येत नाही. तिथे नेलं तर आमचाच अपमान होईल. तो अपमानाचा शब्द गायत्रीताईंच्या अंगातून गेला आणि विठ्ठलराव संतापले. अमोलने गायत्रीचा हात धरला आणि म्हणाला, ठीक आहे, ती म्हणेल फक्त 2 शब्द. पण ते 2 शब्दात ती आई हरवली आणि एक स्त्री जागी झाली. त्या रात्री गायत्री झोपली आणि तिला ते आठवलं. झोपेत असताना तिला आठवलं, नवऱ्याने मुलासाठी केलेले कष्ट, मुलाची फीसाठी विकलेले दागिने, उपाशी राहून दिलेले त्याला आणलेले दूध. आणि आज आम्हाला तुझी लाज वाटते. आज आम्हाला लाज वाटते का? ती उभी राहून भिंतीवर लावलेल्या 12वीचं प्रमाणपत्र पाहत हळूच फुटफुटली. मी काही कमी नाही. सकाळी ते निघाले. नेहा मागे वळून पाहिलेही नाही. अमोलने पायाला हात लावून म्हणाला, काळजी घे. गायत्री असली. नेहमीसारखीच गाडी निघून गेली. घर अगदी शांत झालं. संध्याकाळी गायत्री गावातल्या शाळेत गेली. मुख्याध्यापिका मीनाताईंना थबकल्या. काय झालं गायत्री वहिनी? गायत्री वहिनी खुर्चीवर बसली, हात घट्ट पकडले. मला शिकायचं आहे, ती म्हणाली. काय तर? गायत्रीबाई बोलल्या, इंग्रजी, मोबाईल, ऑनलाईन असणारी सगळी कामं मला शिकायचे. मीनाताई हसल्या. आदराने म्हणाल्या, योग्य निर्णय घेतलायस, उशीर नाही झालाय. त्या म्हणाल्या. गायत्रीच्या डोळ्यात पहिल्यांदा नवा प्रकाश दिसला. जिच्या आईला शहरात जाणं अपमानासारखं वाटतंय, तीच आई आता स्वतःला घडवायला निघाली होती. या वयात इंग्रजी शिकायचं, हे प्रश्न इतरांना नाही, पण गायत्रीच्या स्वतःच्या मनाला होता की मला शिकायचं आहे.
गावची शाळा दुपारच्या उन्हात शांत उभी होती. शाळेकडे पाहून तिला आठवलं कधी काळी गायत्री 12वी पास झाली होती. नंतर लग्न झालं आणि त्या दिवसानंतर तिने कधीही स्वतःसाठी वही उघडली नव्हती, काही शिकली नव्हती. पण आज ती दाराशी उभी होती. हातात साधी पिशवी, त्यात एक वही पेन आणि खूप वर्षांनी दडलेली ती भीती होती. मीनाताई म्हणाल्या. आवाज थरथरत होता. मुख्याध्यापिका मीनाताईने चष्मा काढला आणि मग त्या वहिनीला म्हणाल्या, बसा गायत्री वहिनी. ती खुर्चीवर बसली. मग तिचं मन अजूनच उभं राहिलं होतं. मला शिकायचंय, ती पुन्हा म्हणाली. काय शिकायचंय? गायत्री काहीतरी थोड्या वेळ थांबली. मग हळू आवाजात म्हणाली, इंग्रजी बोलायला शिकायचंय आणि मोबाईल चालवायला शिकायचंय. मीनाताईने तिच्याकडे पाहिलं. आदराने म्हणाल्या, का? मीनाताईंनी विचारलं. हा प्रश्न उपेक्षित नव्हता. गायत्रीच्या गळ्यात चुकत होता, डोळ्यात पाणी आलं. कारण ती थांबली. कारण मला शिकायचे, कारण माझ्या मुलाला, माझ्या सुनबाईला माझी लाज वाटते. आणि ते वाक्य बोलताना गायत्री ताईंचा आवाज फुटला. तिला रडू आलं. मीनाताई काहीच बोलल्या नाही. कधी कधी दुःख असणं सगळ्यात मोठं उत्तर असतं. त्या दिवसापासून गायत्रीचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली. त्या म्हणाल्या, आपण सुरुवातीपासूनच सुरू करूया. पहिला धडा म्हणजे ABCD. फळ्यावर इंग्रजी अक्षर होतं. गायत्रीने ती पाहिली. हसावं की रडावं तिला ते कळेना. मी 12वी पास झालीये असं तिने स्वतःशी बोललं. पण आज पुन्हा ABCD पासून शिकायला तिला लाज वाटत होती. वर्गात 2-3 मुलं होत्या. त्या सगळ्या गायत्रीकडे बघत होत्या. ही आजी इथे काय करतेय? आजीला काय शिकायचंय की काय, असा प्रश्न त्यांच्या डोळ्यात दिसत होता. गायत्रीने खाली डोळे घेतले. घरी आल्या विठ्ठलरावाने विचारलं, कसं झालं? गायत्री हसली आणि म्हणाली. पण तिचं हसू खऱ्या भावनेचं नव्हतं, नकली होतं. अक्षरं शिकली मी, ती म्हणाली आणि माझ्या मनाला आरसा दाखवला. विठ्ठलराव काही बोलले नाहीत, पण त्यांनी तिच्या पाठीवर हात ठेवला आणि फक्त एवढेच म्हणाले, तू करू शकतेस गायत्री, तू करू शकशील. दुसऱ्या दिवशी तिने मीनाताईंना जुना स्मार्टफोन हातात दिला आणि म्हणाली, हे बघ, हे बटन दाबायचं. गायत्रीने बोट पुढे केलं. हात थरथरत होता. चुकीचं दाबलं गेलं तर फोनवरचं बटन, मग काय करायचं? तिने विचारलं. मग ताईने हसत उत्तर दिलं, चूक झाली तर जग संपतं. हा धडा मोबाईलपेक्षा मोठा नव्हता. खरं तर मोबाईलपेक्षा खूप मोठा होता. यूट्यूब उघडलं. स्क्रीनवर इंग्रजी बोलणारी बाई दिसली. हॅलो एव्हरीवन. गायत्रीने मोबाईल बाजूला ठेवला आणि मग म्हणाली, हे आपल्याला जमणार नाही. ती म्हणाली, जमणार नाही म्हणजे की जमू द्यायचं नाही? मीनाताईने तिला विचारलं. तो प्रश्न गायत्रीच्या काळजात बसला. पहिल्या आठवड्यात गायत्री खूप वेळा रडली. अक्षरं विसरली, शब्द अडखळली, मोबाईल स्लिप झाला, चुकीची बटणं दाबली. एकदा तर तिने वहीच फाडून टाकली. बस, नाही जमणार आता मला, ती ओरडली. विठ्ठलराव शांतपणे म्हणाले, ते कागद उचलून म्हणाले, तू हार मानून बसायचं नाहीस, तू करू शकतेस. गायत्री शांत बसून राहिली. हळू तिच्यात बदल दिसू आला. ती आरशासमोर उभी राहिली. इंग्रजी शब्द, वाक्य म्हणू लागली. गुड मॉर्निंग, थँक्यू, प्लीज. सुरुवातीला हसू यायचं, पण नंतर आत्मविश्वास वाढू लागला. गावातल्या बायकांनी मग कुजबूज करायला सुरुवात केली. या वयात शिकून काय होणार? या वयात शिकून काय उपयोग? मुलगा शहरात आहे, ही इथे नाटके करते. गायत्री ऐकायची पण थांबायची नव्हती, कारण तिला एक गोष्ट चांगली समजली होती. लोक नेहमी बोलतात, लोक नेहमी हसतात. फरक एवढाच असतो की आपण ते ऐकतो की नाही आणि किती दुर्लक्ष करायचं, किती घ्यायचं ते आपल्यावर असतं. एक दिवस मीनाताईंनी तिला विचारलं, व्हिडिओ का नाही बनवत असं सांगितलं होतं. मी गायत्री थोडं घाबरले, पण बघणार कोण? ज्यांना तुझ्याप्रमाणे धाडस हवंय त्यांच्यासाठी तू व्हिडिओ बनव. मग मीनाताईने उत्तर दिलं. पहिला व्हिडिओ गायत्री समोर बसले, कॅमेऱ्याकडे पाहिलं. आवाज थोडा थरथरायचा, बोलायला भीती वाटायची. मी गायत्री आहे. व्हिडिओ सुरू झाला. त्यात गायत्री म्हणाली, मी गायत्री आहे, आज मी पहिल्यांदा इंग्रजी बोलतीये. तिने थोडंसं मनातलं सांगितलं आणि व्हिडिओ संपवला. अशा प्रकारे पहिला व्हिडिओ बनवला. गायत्रीने डोळे मिटले होते. झालं असं ती म्हणाली. 2 दिवसांनी मीनाताई धावत आल्या. त्यांनी त्यांचा पहिला व्हिडिओ यूट्यूबच्या चॅनलवरती पहिल्यांदा टाकला. तो धावत आल्या आणि मग मीनाताईने तिला विचारलं. म्हणाल्या, व्हायरल झालाय अगं. त्या मोठ्याने ओरडल्या. काय? गायत्री गोंधळली. अरे, तुमचा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यांनी सांगितलं, अगं तुझा व्हिडिओ व्हायरल झालाय.
गायत्रीने फोन उचलला, कमेंट्स वाचल्या. आमच्यासाठी प्रेरणा माझ्या आईला दाखवायची होती. या वयात इतकी हिंमत कशी? गायत्रीचं हृदय भरून आलं. विठ्ठलराव म्हणाले, तुला माहीत आहे ना, आज तू फक्त शिकत नाहीस, तू अनेकांना हिंमत देत आहेस, आयुष्य बदलत आहेस. गायत्री खिडकीतून बाहेर पाहत होती. आणि माझ्या मुलाला एक दिवस नक्की कळेल की त्याची आई लाज नाही, ती ताकद आहे. त्या रात्री गायत्री शांतपणे झोपली, कारण पहिल्यांदा तिने स्वतःसाठी स्वप्न पाहिली होती. गावात शिकलेली सासू आता ओळख बनत होती आणि शहरात राहणारा मुलगा अजूनही घमेंडीत अडकलेला होता. गायत्रीला कधीच प्रसिद्धीची हाव नव्हती. तिला फक्त एकच गोष्ट हवी होती, स्वतःकडे अभिमानाने पाहता यावं. कधी कधी फक्त स्वतःसाठी उचललेलं एक पाऊल अनेकांचं आयुष्य बदलू शकतात. गायत्री ताईंचा हा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला. गावातल्या रस्त्यावर चालताना लोक थांबायला लागले. वहिनी, तुम्ही त्या व्हिडिओतल्या आहात ना? आमच्या मुलींनी दाखवले ते व्हिडिओ. तुमच्यामुळे मला शिकायची हिंमत आली आहे. गायत्री फक्त हसत होती. तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की लोक तिचं ऐकत आहेत, की विठ्ठलराव मात्र मनातल्या मनात भरून आले होते. इतक्या वर्षात मी तुला कधी इतका आत्मविश्वासाने भरलेलं पाहिलं नव्हतं, असं त्यांनी म्हटलं. असे ते म्हणाले. गायत्रीने हलक्या आवाजात उत्तर दिलं, कारण इतक्या वर्षात मी कधीही स्वतःसाठी जगलीच नव्हती. आज इंग्रजीचा इतका पॅरेग्राफ वाढत होता, अभ्यास करत होती. उद्या 2, मग स्वतःसाठी गोष्ट. मी 12वी पास आहे, पण आयुष्याने मला कधीही शिकायला दिलं नाही. कारण हा एक संवाद हजारो स्त्रियांसमोर होता. कमेंट्स वाढत होते, व्हिडिओचे शेअर्स वाढत होते आणि त्याचबरोबर गायत्रीची भीती कमी होत होती. एक दिवस मीनाताईंना सुचलं, तुम्ही आणि विठ्ठलराव कॅमेऱ्यासमोर या. तो काय सांगायचं, काहीतरी थोडी गोंधळलेली लोकांना दाखवायचं होतं की बदल एकट्याने नाही तर सगळ्यांनी मिळून होतो. मग पहिल्यांदा विठ्ठलराव कॅमेऱ्यासमोर बसले. तेही म्हणाले, मला माझ्या बायकोचा खूप अभिमान आहे, असं त्यांनी म्हटलं. आणि मग त्या एका वाक्यातच बनवलेल्या व्हिडिओने अगदी व्हिडिओ खूप छान बनला. अगदी गायत्रीचे डोळे भरून आले. तिचे इकडे मुंबईत अमोल ऑफिसमधून घरी आला. नेहा मोबाईलमध्ये गुंतलेली होती. अमोलला बघून ती म्हणाली, स्क्रीनवर गायत्रीचा फोटो आणि त्याचबरोबर गायत्रीचा व्हिडिओ. ही तुझी आई आहे ना? माझी सासूबाई. नेहाचा आवाज चिरलेला होता. अमोलने मोबाईल पाहिला. त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता पसरली. ही काय नाटकं चालू आहेत? तो पुटपुटला. नेहा म्हणाली, पुढे ऑफिसमध्ये लोक विचारतात, तुझी सासू फार प्रसिद्ध झाली आहे म्हणे. ही किती चव घालवण्यासारखं आहे, कळतंय का तुला? ते शब्द अमोलच्या अहंकाराला हवा होता. मी तिला सांगितलं होतं, हे सगळं करू नकोस, हे सगळं खोटं आहे. त्याने बोललं होतं, पण खरं कधीच तर खुलासा केलंच नव्हतं. त्याने फक्त दुर्लक्ष केलं होतं. गावात मात्र सगळं काही वेगळं होतं. ज्या बायका कालपर्यंत कुजबूज करत होत्या, त्या आज गायत्री ताईंकडे सल्ला घ्यायला येत होत्या. मोबाईल कसा वापरायचा, यूट्यूब चॅनल कसं उघडायचं, इंग्रजी कुठे जाऊन शिकायचं. गायत्रीने प्रत्येकाला एकच उत्तर देत होती, भीती बाजूला टाका, बाकी सगळं शिकता येतं. एक दिवस पोस्टमॅन घरी आला. गायत्री वहिनी, तुमच्यासाठी पार्सल आलेलं आहे. एक छान छोटा डायपॉड होता, माईक आणि एक पत्र. तुमच्या व्हिडिओमुळे आमच्या संस्थेतील महिलांना नवीन दिशा मिळाली आहे. कृपया आमच्या पोस्टसोबत काम करा. गायत्रीने पत्र वाचून हात जोडले. हे सगळं बघून अमोलचा संयम सुटायला लागला. तो गावात आईला फोन लावत होता. आई, हा व्हिडिओ करायचे बंद कर. त्याचा आवाज कमोंड सारखा होता. गायत्री अगदी शांतपणाने म्हणाली, का? लोक हसतात. तो खोटं बोलला का? कोण लोक? गायत्रीचा असा आवाज थांबला होता. अमोल गप्प बसला. कोण लोक? बाळा, ज्यांनी मला लाज वाटते त्यांच्यासाठी मला जगायचं नाहीये, ते अगदी ठामपणे म्हणाली आणि फोन कट केला. विठ्ठलराव म्हणाले, तू त्याच्याशी कठोर का वागलीस? गायत्रीने उत्तर दिलं, मी आयुष्यभर मऊपणाने वागली, आता थोडं कठोर होणं गरजेचं आहे. व्हिडिओंची संख्या वाढत होती. व्हिडिओद्वारे दररोज टाकले जात होते. फॉलोअर्स सुद्धा वाढत होते. कार्यक्रमांचे निमंत्रण, श्री शक्तीकरण परिषद पुण्यात. गायत्री थोडी घाबरली. म्हणाली, मी स्टेजवर कशी बोलणार? मीनाताई म्हणाल्या, तू आयुष्यभर जगली आहेस, गोष्ट बोलणार आहेस, ती भाषा सगळ्यांना समजते. कार्यक्रमाच्या दिवशी तिने साधी साडी घातली.
नीट साधी वेणी, केस नीट बांधले, डोळ्यात थोडी भीती होती पण त्याहून जास्त आत्मविश्वास होता. एक माईक हातात घेतला. मी गावातली आहे, खेडेगावातली आहे असं ती म्हणाली. सभागृह एकदम शांत झाला. मग खूप शांतता पसरली. माझं इंग्रजी थोडं तुटक आहे पण माझा आत्मसन्मान पूर्ण टाळ्यांचा आहे. कडकडाट झाला. त्या रात्री मुंबईत अमोलने तो व्हिडिओ पाहिला. अमोलने तो व्हिडिओ बघितला आणि लोकांच्या प्रतिक्रिया, टाळ्यांचा सन्मान, आईला वाजवलेल्या टाळ्या, त्याचा सगळा सन्मान पाहून त्याच्या मनात एक प्रश्न उभा राहिला. जिला मी लाज समजलं ती आज सगळ्यांची प्रेरणा कशी झाली? त्याला मोठा प्रश्न पडला. पण तरीही अहंकार जिवंत होता. गायत्री आता फक्त शिकणारी नव्हती, ती शिकवणारी झाली होती. आणि हेच मुलगा आणि सुनेला सगळ्यात जास्त त्रास देत होतं. कारण जेव्हा आई उंच उभी राहते तेव्हा मुलांचं अपयश स्पष्ट दिसू लागतं. ज्यांनी आईला शहरात नेलं नाही, अपमान होईल म्हणून शहरात नेलं नाही, तीच आई आता स्वतः शहरात जाण्याचा निर्णय घेणार होती. गायत्री त्या दिवशी फार लवकर उठली आणि नेहमीप्रमाणे चूल पेटवली. चुलीवरती भाकरी थापली, भाकरी केली. स्वयंपाकघरात कुठलाही घोंगाट नव्हता. आज तिच्या हालचाली थोड्या वेगळ्या होत्या, शांत होत्या. कपाट उघडून साडी नीट घातली गेली, हातात पर्स घेतली. विठ्ठलराव तिला पाहतच उभे राहिले. आज कुठे जायचे याचा विचार करत थोड्या वेळ थांबली. कारण गायत्रीच्या चेहऱ्यावर आज घबराटपणा नव्हता तर ठामपणाचा निर्णय होता. आपण शहरात चाललोय, ती अगदी शांतपणे म्हणाली. विठ्ठलराव थोडे दचकले, चकितही झाले. गायत्रीचं उत्तर अगदी ठाम होतं. ज्यांनी आपल्याला तिथे नेणे नाकारले, आपली लाज वाटली, तिथे आपण स्वतः जाऊन पोचणार आहोत. तिने अगदी ठामपणे सांगितलं. मुंबई ते शहर ज्याचं नाव ऐकलं की गायत्रीला नेहमी कमीपणा वाटायचा आणि तिथेच तिने आज जाण्याचा निर्णय घेतला होता. पण आज खिडकीतून पाहताना तिला भीती नाही वाटायची, उलट उत्सुकता वाटत होती. हॉटेलमध्ये चेकिंग करताना तिने रिसेप्शनिस्टला इंग्रजी थोडं अडखळत पण म्हणाली, इंग्रजीतूनच बोलली. ती टीप इन 1 रूम. विठ्ठलराव तिला पाहून हसले. आज मला माझ्या बायकोचा खरोखरच खूप अभिमान वाटतं असे ते म्हणाले. गायत्री उत्तरली, आधी वाटायचं नाही का? ते दोघे हसले. नंतर ते दोघे शहरभर फिरले. मरीन ड्राईव्ह, गेट ऑफ इंडिया, कॉफी शॉप. गायत्रीच्या डोळ्यात लहान मुलीसारखा आनंद दिसत होता. हे सगळं पाहायला मुलाला परवानगी घ्यावी लागत होती. नाही, अगदी हळूच म्हणाली. इकडेच त्याचा हॉटेल्समध्ये अमोल एका मोठ्या मीटिंगसाठी आला होता. लिफ्टमध्ये बाहेर पडताना, लिफ्टमधून बाहेर पडत असताना त्याची नजर अचानक थांबली आणि समोर त्याला आपले आईबाबा दिसले. त्याच हॉटेलमध्ये आपल्या आईबाबांना पाहून क्षणभर त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. आई त्याचा आवाज चढला. तुम्ही इथे कसे काय? गायत्री वळाली. जसं तू राहतोयस तसं आम्ही. अमोलचा चेहरा लाल झाला. तुम्ही इथे कसे आले? तुमच्याकडून पैसे कुठून आले? तो ओरडून चिरडून म्हणाला. हा प्रश्न आईच्या काळजावर नाहीतर पुन्हा एकदा अहंकारावरून आला होता. विठ्ठलराव पुढे आले. ज्या हाताने तुला मोठं केलं तो हात भीक मागण्यासाठी नाही, कमवण्यासाठीच होता. तो हात मागे नाही असं ठामपणे ते म्हणाले. नेहा धावत आली. हे काय चाललंय? तिचा आवाज तिखट होता. आजूबाजूचे लोक पाहत होते. ती कुजबुजत म्हणाली आणि गायत्री हसली. या लोकांची तुला भीती वाटते का? ती म्हणाली. मला आता तुझी लाज वाटते. नेहा गप्प झाली. अमोलला त्याची चूक कळू लागली होती आणि त्याचा आवाज थरथरला. आई मला माफ कर, माझी चूक झाली. अमोल म्हणाला. गायत्रीने त्याच्याकडे पाहिलं. तोच मुलगा होता पण तिच्या नजरेत तोच आवाज छोटासा दिसत होता. त्यावर ती म्हणाली, जेव्हा तू म्हणालास की अमोल बाळा, तू जेव्हा मला म्हणालास की मी शहरात नेण्यासाठी नाही, मला तुझी लाज वाटते. तुला माझी लाज वाटत होती ना शहरात आणण्यासाठी. त्याच वेळेस आपलं नातं कमजोर झालं होतं. अमोल आणखी खाली पाहू लागला. मी घाबरलो होतो. तो कुजबुजला आणि घाबरला. गायत्रीचा आवाज आता शांत पण तीव्र होता. तू समाजाला घाबरलास ना, मुलगा असून आईचा अपमान केलास. आईची तुला लाज वाटत होती. नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. आई, माझ्याकडूनही चूक झाली. आई माफ करा. आणि गायत्रीने तिच्याकडे पाहिलं. मला माफ करा, मी तुम्हाला माफ करू शकत नाही. विठ्ठलराव म्हणाले. आता काहीच आमचं आणि तुमचं काहीच नातं नाही आणि आता आमचं आयुष्य आमच्या अटीवर जगणार आहोत आम्ही.
मग गायत्री पुढे म्हणाली, आम्ही तुमच्यावर अवलंबून नाहीत. तुमच्यावर आम्ही अवलंबून नाहीत. तुम्हाला आमचं कोणीही काम करण्याची गरज नाही, कारण आमचा स्वाभिमान आमच्यासाठी पुरेसा आहे. असं म्हणत अमोल पूर्णपणे तुटला आणि त्या रात्री गायत्री आणि विठ्ठलराव हॉटेलच्या खोलीत बसले होते. खिडकीच्या बाहेर शहर झगमगत होतं. आपण बरोबर केलं ना? विठ्ठलरावांनी गायत्रीला विचारलं. गायत्री हसून म्हणाली, होय, बरोबरच केलं. चूक तेव्हा संपत नाही जेव्हा आत्मसन्मान मिळतो, तेव्हा संपतो. आणि दुसऱ्या दिवशी ती शहरातून निघाली. यावेळी कोणताही राग नव्हता, कोणतीही कटुता नव्हती, एक स्पष्टता होती. गावात परतल्यावर गायत्रीने पाहिलं. गायत्रीने पहिला व्हिडिओ केला. आज मी शहरातून परत आली आहे. ती म्हणाली, माझ्या मुलाने मला माफ करण्याची विनंती केली, पण मी माफी नाही केली. मी माफ केलं नाही कारण त्याने माझा अपमान केला होता. क्षणभर शांतता थांबली, कारण काही जखमा माफीने भरत नाही, त्या वेळेनेच भरतात. तो व्हिडिओ पाहून बऱ्याच लोकांनी कमेंट्स केल्या. कमेंट्सचा पूर आला. तुम्ही अगदी बरोबर केलं. अनेक एकामागून एक कमेंट्स येऊ लागल्या. तुम्ही खरंच खूप स्ट्रॉंग आहात. तुमचे व्हिडिओ आमच्या आईला दाखवणार. अमोल आणि नेहा काही दिवसांनी गावात परत आले आणि यावेळी ते अगदी नम्र आले होते. गायत्रीने त्यांना घरात घेतलं, पाणी दिलं, जेवण दिलं. पण एक गोष्ट बदलली होती, ती म्हणजे तिची सीमा. ती आता कोणासाठी स्वतःला कमी लेखत नव्हती. कथा इथे संपते, पण गायत्रीची गोष्ट इथे थांबत नाही. कारण ज्या दिवशी एखादी आई स्वतःला ओळखते, अगदी त्याच दिवसात सासूचा बदला नाही तर स्त्रीचा आत्मसन्मान वाढतो. सर्व मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? गायत्री जर तशीच रडत राहिली असती तर तिला तिचा आत्मसन्मान, सन्मान, स्वाभिमान कधीच मिळाला नसता. पण ती धीर न खचता इंग्रजी शिकते आणि मोबाईल चालवायलाही शिकते आणि म्हातारपणात स्वाभिमानाने राहायलाही शिकते. तर मग मित्रांनो, तुम्हालाही जर वृद्धकाळात स्वाभिमानाने जगायचं असेल, आत्मसन्मान वाढवायचा असेल, स्वतःमधील टॅलेंट ओळखा आणि त्याचप्रमाणे राहायला शिका. का? तरच तुमचं म्हातारपण चांगलं जाईल. तर मग तुम्हाला काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेमध्ये. धन्यवाद.